कारण अतिवृष्टीमुळे फक्त विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत, पीक वाहत गेली आहे, शेतजमिनी निघाल्या आहेत. काय म्हणाले यावर, काय वाटतंय? निश्चित आज जर आपण बघितली यावेळची परिस्थिती, शेतकऱ्यांवर एक बिकट संकट आलं. अतिवृष्टीमुळं आपण जे बघितलं विदर्भामधलं 2 पीक सोयाबीन आणि कपासी असे दोन्ही पीक त्यांच्या हातातून हिसकावले गेले आहे. आणि आता हे निसर्गामुळं जे झालं त्यामुळं आपण आता सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की येणारं जे पीक आहे त्यामध्ये हंगामामध्ये एक अधिकाऱ्यांकडनं एक प्रशिक्षण, एक शिबिर शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. कारण की आज जर आपण बघितलं फिरत असताना अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की आम्ही जे औषधी असेल किंवा फवारणी असेल त्यामुळेही पीक त्यांचं कुठेतरी उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून एक चांगली योजना किंवा एक चांगलं शिबिर शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे, जेणेकरून ती मदत त्यांना होईल आणि कसं काय पीक घेता येईल त्यासाठी पण त्यांना मदत होईल. यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडून येण्याआधीच 7/12 कोरा असलं भाषण नक्कीच दिलं होतं, पण आताही आश्वासनच दिलेलं आहे. तर काय वाटतं पुढल्या वर्षी 7/12 कोरा होण्याचे काय तुम्हाला दिसत आहेत का काही चान्सेस? आपण बघितलं असेल, जो आपण जाहीरनामा पक्षातर्फे आपण देतो, जाहीरनामा म्हणजे जेव्हा आपण निवडून आल्यानंतर 5 वर्षाचा कालावधी असतो आणि जाहीरनामामध्ये जेव्हा 7/12 कोरा करण्याची वेळ आली, आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी ती आश्वासन दिलं होतं. पण आपण बघितलं जवळपास आता 1 वर्ष झालं आणि 4 वर्ष आपल्या हातामध्ये. आणि मागच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर फडणवीस साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या मे महिन्यामध्ये तोपर्यंत आम्ही एक पाठपुरावा करून प्रत्येक शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू आणि त्यांना न्याय देऊ. कारण की आपण जर बघितलं जाहीरनाम्यामध्ये जे आपण टाकतो विषय, ते विषय निवडून आल्यानंतर 5 वर्षापर्यंत आपण करण्याची हमी आम्ही घेतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर येणाऱ्या मेपर्यंत ते पूर्ण होते. एक शेवटचा असा प्रश्न आहे, विदर्भात सर्वात जास्ती वनक्षेत्र आहेत, पण आता बघतोय आपण शहरात सुद्धा प्राण्यांचा धुमाकूळ आपण बघतोय, हल्ले झालेले आहेत बिबट्यांनी. आता नागपुरातच 2 दिवसापूर्वी हल्ले केलेले आहेत. त्यावर काय अंकुश लागण्याचे काय प्रयत्न सुरू आहेत की सरकारकडून? आपण जर बघितला हा विदर्भामध्ये आमचा जिल्हा असेल, ताडोबा वॅक प्रकल्प आहे, नंतर उमरेडपाशी कारंडला आहे, असे अनेक प्रकल्प आपल्या या विदर्भामध्ये आहे. आणि जर आज आपण बघितलं की अनेक ठिकाणी मराठवाडा असेल किंवा अनेक ठिकाणी वाघ असेल, बिबट्या असेल, अनेक ठिकाणी गावामध्ये शिरत आहे. आणि त्याच अनुषंगाने आपले वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून शासनाला आदेश देण्यात आले की एक उपाययोजना त्यांच्या वतीने करण्यात आली आहे आणि ते निश्चित यापुढे होईलच. 5वा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा, आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत. काय मुद्दे मांडणार आहेत तुम्ही? विदर्भातली काय प्रश्न मार्गी लावणार आहेत? 2 दिवस पुरेसे आहेत का? आपण बघितलं यावेळेस तर 7 दिवसाचं अधिवेशन असल्यामुळे अनेक प्रश्न लावण्याची संधी यामध्ये भेटली नाही. पण निश्चित निवेदनाच्या माध्यमातून असेल, आमचे मुख्यमंत्री मोदी असेल, त्यांच्यापर्यंत आम्ही आमचे प्रश्न पोचवले. जसं काही माझ्या मतदारसंघातला दिंदोडा बॅरेज प्रकल्प असतील, निप्पाण डेंड्रो प्रकल्प असतील, हे 30 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याविषयी आंदोलन केले. त्या शेतकऱ्यांच्या भावना घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावण्याचं या 2 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं. त्यानंतर युवकांसाठी असेल, या माध्यमातून नवीन प्रकल्प तिथे येणार आहे आणि जवळपास त्या प्रकल्पाच्या माध्यमातून 10 ते 12 हजार युवकांना रोजगार माझ्या मतदारसंघामध्ये भेटणार आहे. आणि युवकांसाठी दुसरं असेल तर आमच्या इथे 17 एकरपर्यंत एक क्रीडा संकुल आहे, पण तिथे कोणतीच सुविधा नाही. तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून पण तिथे एक चांगलं स्टेडियम व्हावं यासाठी पण मी प्रयत्नशील आहे. कारण की एक युवक म्हणून युवकांच्या भावना माझ्यापर्यंत आहे आणि त्यांच्या जे युवकांसाठी आज आपण बघतो पोलीस भरतीची प्रॅक्टिस असेल तर त्यांना हायवेवर जावं लागतं. ते एक चांगलं स्टेडियमच्या माध्यमातून आम्ही तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आमच्या वरोरा शहरामध्ये एक पाणी पुरवठा योजना ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 10 वर्ष झाले. मागच्या वेळेस आमचे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, पण त्यामध्ये कुठेतरी जागा ती WCLच्या हद्दीत असल्यामुळं तोही प्रश्न प्रलंबित होता. पण आता येणाऱ्या काळामध्ये आता नगरपालिका नगर परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर एकदा तिथे बॉडी स्थापन झाली, त्यानंतर परत आम्ही तो पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये तो धरून तो पूर्ण करतो.